नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाचं संबंध महाराष्ट्राचं मन जिंकणार असा हा रुस्तम हिंद केसरी बारमदशम हिंद केसरी बकासूर मैदानात दाखल झालाय. आणि या बैलाने सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की इतिहास केलाय तर केलाय ना, आज पुन्हा एकदा इतिहास करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी बकासूर कोरेगाव मैदानामध्ये आलेला आहे. बकासूरचा पहिरा कोण आहे आता कमेंट्स मध्ये सगळ्यांना माहित झालाय, तर ही कमेंट्स मध्ये सांगा. बघा बसलाय कसा, कारण की आज दाखवून देईल सगळ्या महाराष्ट्राला की तो काय चीज आहे, कशा पद्धतीने पाळणार आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका. जरा पाया पुढे द्या मला. मित्रांनो, फॉर्च्युनरचा मानकरी, सगळ्या महाराष्ट्राची आन बान शान असा हा लखन मैदानामध्ये दाखल. कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की लखन काय चीज आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन आहे. आणि आज जाणून घेऊया लखनचा पैरा कोण आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जाणून घेऊया. दाखल झालाय लखन, बघू शकताय वेगाचा सम्राट ज्याला म्हटलं जातं असा हा लखन. मित्रांनो, कोरेगावचं हिंद केसरीचं आज मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सतत एक नाही तर 2 नंबर करणारा असा एकमेव बैल तुम्ही बघू शकताय. श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी, छत्रपती संभाजीनगरची आन बान शान लखन आपल्याला कोरेगावच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. आपल्या सोबत आहेत श्रीनाथ केसरीचे 1 नंबरचे ड्रायव्हर, सगळ्या महाराष्ट्राचे लाडके किशोर ड्रायव्हर. नमस्कार. नमस्कार. आज किती वाजता आलाय तुम्ही? आज 7-7:30 वाजता आलोय. 7-7:30 वाजता आलाय. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जोडी, तरी सांगा लखन सोबत कोण आहे आज? दादा सरकार. दादा सरकार यांचा सर्जा आणि लखनची जोडी पळणार आहे. आणि स्वतः तुम्ही आज ड्रायव्हर असणार आहे? मी असेल किंवा दिलीप नाना असतील, दोघांच्या पैकी कोणी असेल? दोघांपैकी एक कोणी असेल. काय नियोजन कसं ठरलं होतं? कधी नियोजन हे बघा 5-6 दिवसापूर्वी नियोजन ठरलं होतं का ही गाडी पळते बिन प्रत्येक ठिकाणी 1 नंबर केलेला आहे गाडीने. बरोबर आहे. मध्ये काही शंका नाही. हा गाडी पब्लिक न लागून इथं कोणती साईड जर लागली तर काही अडचण नाही. आज काय कुठल्या गटात गाडी पाहताना दिसेल आपल्याला? 9 मध्ये 9 नंबर. कुठल्या तासावरती? 4 नंबर तास. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की लखन कुठल्याही खांदे असू द्या आणि कुठलंही कितीही टपचं म्हणजे लखनची काय खासियत आहे सगळ्यांना जरा थोडी सांगा, कारण की लखन सुट्टाच येतो. लखन हे बघा 3 वर्षापासून टॉपला पळतो बैल. 1 नंबर किंवा 2 नंबर मध्येच पळतो आणि बैल एकदम शिस्तीचा आहे. म्हणजे असं काही बिगर शिस्तीचा बैल नाही, त्यामुळं 1 नंबर आणि 2 नंबर करतो ते. बर. त्याची स्पीड खालनच गाडी सोडतो ती जोरात. ते काय होतं पुढे दुसऱ्या नंदींना तो म्हणजे हीच करून देत नाही, डायरेक्ट खालनं जे घुसतो ते निकालच घेतो. बघा आमचे जे संभाजीनगर वाशिम हे जे खालचे बैल आहे तर यांना सेकंडची सवय आहे, तर त्यामुळे आमचे बैल जागेपासून स्पीड पकडतात. एवढंच काही बैल स्पीड पकडतात आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत फास्ट पळतात. त्याच्यानंतर कमी तर लखनचा तसा विषय नाही. बरोबर. लखन बिन जोडला तेवढा टॉप मध्ये पळतो. 3 फेऱ्यामध्ये तेवढा टॉपला पळतो आणि सेकंड पण तेवढा टॉपला पळतो. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला आपल्या लखनला आणि दादा सरकार यांच्या सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी हिंद केसरी सचिन मैदानामध्ये आलाय. नमस्कार. काय किती वाजता आलाय? आता आलाय. काय कसं काय सचिनचं आजचं नियोजन सांगा, पायरा सांगा जरा सचिनचा. काय सगळ्यांनी पहिले सांगितले सांगा जरा. कंदूरचा राजा सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथदादा कंदूर यांचा कंदूरचा राजा आणि हिंद केसरी सचिन ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. कुठल्या गटात पळताना दिसेल गाडी? बघूया. आजच्या मैदानामध्ये सचिन आणि कंदूरच्या राजाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक टॉपचं नाव आहे, बावधनकरांचा लक्ष आपल्या सोबत आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. किती वाजता आला? सकाळी 6:30 आलाय. बावधनचा लक्ष आज कोणत्या गटात पळताना दिसणार आहे? 7 मध्ये पळणार किंवा 46 मध्ये पळणार. कोणत्या तासावरती दिसेल गाडी आपल्याला? 7 किंवा 46 मध्ये? 6 नंबरवर दिसेल. बर. कसं आहे नियोजन, कसं केलंय? केलंय वैभव शेटनी. हा. ड्रायव्हर कोण आहेत? ड्रायव्हर बर. ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही बघू शकताय लारा. नमस्कार शेठ. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा थोडं. आज लारा आलाय कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये. कसं काय पायरा कसा आहे?
पायरा चांगला आहे. हा नियोजन चांगलं आहे. बर कुठल्या गटात गाडी पळताना दिसेल लाराची? पाच एक पावते आहेत, बघू इकडे तिकडे कुठेतरी पाहू. बर बर ठीक आहे ड्रायव्हर कोण असतील गाडीवरती आज? ड्रायव्हर आमचा धुरे आहे, छोटा ड्रायव्हर आहे. बर बर ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो लाराच्याच दावणीतला एक नंदी आहे. शेट काय नाव आहे याचं? येडा राही ना. कसं आहे नियोजन, कसं आहे येडा राहण्याचं? चांगलं आहे नियोजन. हा दिसेल. कुठल्या गटात गाडी आपल्याला दिसणार? काय पावते तेच की एकत्र. त्याच एकत्रच पाहू त्यातली कुठेही पळणार आहे. ठीक आहे खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक आता मोठं नाव आहे. अभिषेक नमस्कार. नमस्ते नमस्ते. काय सांगाल आज कोणाला घेऊन आलाय? आज किसना किसना नक्की नाव सांगा, मालकांचं नाव सांगा. पृथ्वीदादा खुदवड. यांचा किसना दैवत गोळकर यांचा किसना आणि प्रभू नाही आला बाईजा. बोलायला पाहिजे, आजारी आहे थोडा. बर होईल पुढच्या महिन्यात बैल क्लिअर. आज कसं काय नियोजन आहे किसनाचं? सांगा त्याला पैरे सगळे उघड केलेत पैरे. पिस्टन आहे. पिस्टन 22-11 नाही ह्याचा वाशिमचा. वाशिमचा पिस्टन आणि किसना ही जोडी पाळताना दिसणार आहे. कोणत्या गटात गाडी पळेल? गाडी आता तसं तर आपली 16 मध्ये गाडी आहे. बर बघू आता कसं कसं. ड्रायव्हर कोण असतील? ड्रायव्हर आमचाच आहे. बर बर ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. कुठून आलाय साहेब तुम्ही? पिंपरी चिंचवडून. आपल्या नंदीचं नाव काय आहे? तेजा. आज तेजा आपल्याला कोणासोबत पळताना दिसणार आहे? बर संभाजीनगरकरांच्या बैलासोबत आपल्याला तेजा पळताना दिसणार आहे. आज कोणत्या गटात गाडी पळताना दिसेल आपल्याला? 28 गटामध्ये. तास नंबर किती आहे? ड्रायव्हर कोण असतील आपल्या गाडीवरती? सोन्या ड्रायव्हर दिसतील. कसं काय नियोजन, कसं काय झालं होतं? हा बर बर ठीक आहे. आज काय सोन्याकडून आपल्या ह्याच्याकडून काय कशी अपेक्षा आहे? पुशेगावच्या मैदानामध्ये गुलालात गाडी होती. बापरे उदाहरण बघू शकताय. पुसेगावच्या मैदानातील गुलालाचा मानकरी आहे पिंपरी चिंचवडकरांचा तेजा. कसं स्पीड आहे तेजाचं? डावीने पळतो. बर तिन्ही फेऱ्याला कासरा लावूनच पळतो. बर 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 गाडी होती. बर 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 ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या तेजाने आज कोरेगावच्या हिंद केसरीमध्ये गुलाल घेऊन तुम्हाला एक आनंद द्यावा. धन्यवाद. मित्रांनो आपण बघू शकता एक कशा पद्धतीने एक टॉपचा नंदी दिसतोय. नमस्कार. नमस्कार. काय नंदीचं बकासूर सारखा सेम दिसतोय. काय नाव आहे नंदीचं? हौशा. हौशा. जिल्हा कुठला? सातारा. सातारा मधलाच आहे का? सातारा. नाव काय तुमचं सांगा? कुमार भोसले. कुमार भोसले. आज कसं काय हौशाचं नियोजन कसं काय केलंय? औषध नियोजन आज मावळातला पिस्तुले. पिस्तूल आणि हौशा ही जोडी पळताना दिसेल. कोणत्या गटात गाडी पळताना दिसेल आपल्याला? गाडी पळेल 10व्या गटात. 10व्या गटात. ड्रायव्हर कोण आहेत? किरण ड्रायव्हर विन. बर 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 ठीक आहे. आजच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. जरा बकासूर सारखा दिसतोय. सगळ्या महाराष्ट्रानं जरा बघल 10 नंबर गटामध्ये कोणत्या तासावरती गाडी? 3 नंबर तास. 3 नंबर तासावरती. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्ते. काय सांगाल, काय नाव आहे आपल्या नंदीचं? लखन. कुठला आहे लखन? हा तालुका कोरेगाव. जिल्हा सातारा. काय कसं काय लखनचं नियोजन कसं आहे आज? सांगा सांगा सगळ्यांना. हा? काय नाव झालं? किनीकरांचा महाबली. याच्या सोबत आपलं आजचं नियोजन आहे. काय कोणत्या गटात गाडी पळणार आहे? 6 नंबर तास. 6 नंबर. ड्रायव्हर कोण आहेत? विशाल ड्रायव्हर किनी. आजच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.